महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मी मानाचा मुजरा करतो। भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आजच्या प्रतीक्षानगरच्या जाहीर सभेत आपल्या सर्वांना संबोधित करण्याकरता, मार्गदर्शन करण्याकरता आणि महायुतीचा उमेदवार म्हणून मला या ठिकाणी आशीर्वाद देण्याकरता व्यासपीठावर उपस्थित यापूर्वी आपल्याला मार्गदर्शन करून गेलेले केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय रामदास आठवले साहेब, आमचे मार्गदर्शक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आदरणीय बाळा नांदगावकर साहेब, आमचे व्हीप जे आम्हाला नेहमी व्हीप देत असतात, आदेश देत असतात, ते आदरणीय भरतसेठ गोगावले, माझे मित्र दिगंबरजी, सिद्धार्थ कासरेजी, कृष्णाताई, व्यासपीठावर सर्व मान्यवर, कारण वेळ खूप जास्त झालेला आहे आणि जे महत्त्वाचे जे विषय ते बोलण्याकरता मी बाकी सर्वांची नावं घेत नाही। सन्माननीय व्यासपीठाने उपस्थित या ठिकाणी प्रतीक्षानगरमधील सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी मी तुमचे आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहे। 2014-2019ला आपण सर्वांनी मला आशीर्वाद दिला आणि दोनदा मला खासदार पदाचा बहुमान मिळाला। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मिळाली आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्याची पण संधी आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मला मिळाली। आपल्या सर्वांना माहिती आहे की दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या दृष्टिकोनातून अत्यंत भावनिक आणि एक प्रतिष्ठेचा मतदारसंघ आहे। ज्या मतदारसंघामध्ये शिवसेना भवन आहे, ज्या मतदारसंघामध्ये शिवसेना प्रमुखांचं स्मृतिस्थळ आहे, भारतीय घटनेचे शिल्पकार पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चैत्यभूमी त्या ठिकाणी आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारक त्या ठिकाणी आहे। त्यामुळे हा एक प्रतिष्ठेचा आणि एक भावनिक मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी आपल्या सर्वांनी मला दोनदा दिली आणि आम्ही ज्यावेळी शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे नेण्याचा जो संकल्प माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला आहे, त्या संकल्पाला त्यांनी साथ दिली आणि तो संकल्प आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प त्यांनी हाती घेतलेला आहे आणि खऱ्या अर्थाने तो संकल्प जर पूर्ण कोण करत असेल आणि त्यांचे जर विचार जर पूर्ण पुढे न्यायचं कोण काम करत असेल तर ते देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी हे शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे घेऊन जात आहेत। त्यांचं स्वप्न यापूर्वी अयोध्येत भव्य राम मंदिर निर्माण करून त्यांनी पूर्ण केलेलं आहे। 370 कलम रद्द करून त्यांनी शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार केलेलं आहे। भविष्यात समान नागरी कायद्याच्या माध्यमातून पण त्यांचं स्वप्न पूर्ण करतील म्हणून आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करत आहोत। महायुतीचे पाचही पक्ष शिवसेना, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे पाचही पक्ष एकत्र आले ते एका विचाराने, राष्ट्रहिताने आणि राष्ट्राच्या हिताकरता नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली जे जे निर्णय होत आहेत आणि विकसित भारतचे जे स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्याकरता आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहे। विकसित भारतचं स्वप्न हे एक शब्दापुरतं मर्यादित नाही, एक त्यामागे एक मोठं मिशन आहे, एक विजन आहे आणि माननीय पंतप्रधान मोदीजींचं एक मोठं स्वप्न आहे। ते स्वप्न आहे की भारत विकसित केव्हा होईल, भारत विकसित जेव्हा होईल ज्यावेळी परिवार विकसित होईल, भारत विकसित केव्हा होईल ज्यावेळी प्रतीक्षानगर विकसित होईल, भारत विकसित केव्हा होईल ज्यावेळी मुंबई विकसित होईल। तर ते कसं होईल त्याकरता काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील, त्याकरता काहीतरी कायदे करावे लागतील, केंद्र सरकारच्या माध्यमातून कायदे केले जातील, राज्य सरकारच्या माध्यमातून कायदे केले जातील आणि त्या कायद्याच्या माध्यमातून परिवाराला विकसित करण्यात येईल आणि या प्रतीक्षानगरला पण विकसित करण्यात येईल। प्रतीक्षानगरचा हा पूर्ण मतदारसंघ हा नेहमीच शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा सन्मान करणारा मतदारसंघ आहे आणि नेहमीच आपण शिवसेनेच्या पाठीशी उभे राहिलेले आहे। या मतदारसंघाने शिवसेनेला नगरसेवक दिले, या मतदारसंघाने महायुतीचा आमदार या मतदारसंघाने निवडून दिलेला आहे आणि याच मतदारसंघाने दोनदा मला खासदार पदाचा बहुमान या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळे गेल्या 10 वर्षात मी कित्येक कामं या मतदारसंघातली केलेली आहेत। आज कमी वेळ असल्या कारणामुळे त्या कामाचा कार्य मी आपल्या घराघरात दिलेला आहे। परंतु या दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातला महत्वाचा विषय म्हणजे रिडेव्हलपमेंट। या दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात मराठी बाहुल्य असलेल्या एरियामध्ये गेले कित्येक वर्ष पुनर्वसनाचे प्रकल्प रखडल्यामुळे मराठी माणसांमध्ये एक नैराश्य आणि एक त्यांच्यामध्ये एक चिंता व्यक्त होत होती। त्याकरता वेळोवेळी केंद्र सरकार असेल, राज्य सरकारची पाठपुरावा करून हे पुनर्वसनाचे प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून मी नेहमीच प्रयत्न केला आणि त्याच्यात यशही प्राप्त झालं। त्याची उदाहरणं म्हणजे बीडीडी चाळ रिडेव्हलपमेंट। बीडीडी चाळमध्ये पण गेले कित्येक वर्ष 100 वर्ष मराठी माणसं त्या ठिकाणी राहतात। गेले कित्येक वर्ष तो प्रकल्प लकडलेला होता, तो प्रकल्प आता मार्गी लागला, त्या ठिकाणी कामं चालू केले, बिल्डिंगचं काम चालू आहे।
धारावी रिडेव्हलपमेंट, तोही प्रश्न 20 वर्ष रखडला होता. माझा जन्म धारावीचा, त्यामुळे जन्मताच मला ती जबाबदारी धारावीची विकासाची आणि पुनर्वसनाची लाभलेली आहे. धारावीचा प्रकल्प आता आपण मार्गी लावलेला आहे. त्या ठिकाणी पण सर्वेचं काम चालू आहे. सायंकोड्यातील पंजाबी कॉलनीचं जे रिडेव्हलपमेंट आहे तो पण रखडला होता, तो पण आता म्हाडाच्या माध्यमातून करतोय. चेंबूरचं बॅरेक्स असेल, चेंबूरचं MS बिल्डिंग असेल, SRAचे कित्येक प्रकल्प जे रखडलेले आहेत ते आपण मार्गी लावले आहेत. म्हाडाच्या 388 वसाहतींचा पुनर्वसनाचा प्रकल्प मार्गी लावला, त्याचा GR आपण काढलेला आहे. मोडकळी झालेल्या इमारती ज्या पगडी सिस्टीमच्या आहेत, ज्या मालकाने भाडेकरूमुळे त्याचा पुनर्वसन रखडलेला, तो पण मार्ग काढलेला आहे. राष्ट्रपतीचा एक वटहुकूमच्या माध्यमातून भाडेकरूंना न्याय त्यांना द्यायचं आणि 51% भाडेकरूंना रिडेव्हलपमेंटचा पूर्ण अधिकार द्यायचा कायदाच आपण आणला आणि केंद्र सरकारने त्याची घोषणा केली. आता झाला प्रतीक्षानगर मधला महत्वाचा विषय म्हणजे DPच्या बाबतीत आणि जे 180 स्क्वेअर फीटची जे आपले घर आहेत आणि 225 स्क्वेअर फीटची जी घर आहे, साधारण 180 वाले 1 ते 67 बिल्डिंग आहेत आणि 225 स्क्वेअर फीटच्या 20 इमारती आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या 10 वर्षात मी विविध पार्लमेंट कमिटींना रिप्रेझेंट केलं. त्यातलं महत्वाची कमिटी होती अर्बन डेव्हलपमेंट कमिटी. अर्बन डेव्हलपमेंट कमिटीने एक कायद्या आणि लोकांच्या ज्या इमारती आहेत त्या संदर्भात नियम कायदे बनवले. त्यात महत्वाचा नियम हा एक बनवला, जसा राईट टू एज्युकेशनचा अधिकार आहे तसा राईट टू लिव्हिंग, राहण्याचा अधिकार, तो राहण्याचा अधिकारचा एक कायदा केंद्र सरकारने माननीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली केला. तो कायदा म्हणजे कमीत कमी 300 स्क्वेअर फीट हे प्रत्येकाला राहण्याचा अधिकार असावा, हा आता कायदाच झालेला आहे. आणि तो कायदा आम्ही आता राज्य सरकारकडे पाठवलेला आहे. राज्य सरकारच्या हाऊसिंग कमिटी असेल, अर्बन डेव्हलपमेंट कमिटीची माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार एक कमिटी बनवली आणि ती कमिटी नवीन रिडेव्हलपमेंटची पॉलिसी आणि प्रोजेक्ट हा आता लवकरात लवकर अनाऊन्स करणार आहेत. त्यामुळे 167 ज्या बिल्डिंग आहेत, 180 स्क्वेअर फीटच्या, ज्या 225 स्क्वेअर फीटच्या 20 इमारती आहेत, त्यांचा मिनिमम एरिया 300 असणार आणि मॅक्झिमम एरिया राज्य सरकारची जी कमिटी आहे ती आता घोषित करणार आहे. त्यामुळे कमीत कमी 300 स्क्वेअर फीटचं घर ते त्यांना मिळणार आहे. हे मी तुम्हाला ग्वाही देतो. राज्य सरकार लवकरच रिडेव्हलपमेंटची पॉलिसी डिक्लेअर करून प्रतीक्षानगर मधल्या सगळ्या लोकांना न्याय देणार आहे. DP मधली जी घरं रेग्युलाइज करायची त्या संदर्भात पण विधानसभेत वारंवार प्रश्न उपस्थित झाला. विधानसभेची कमिटी फॉर्म झाली. विधानसभेच्या अध्यक्षांनी आदेश दिला की प्रत्येक जे DPची घरं आहेत ती रेग्युलाइज करायची. माननीय मुख्यमंत्र्यांनी पण आपल्याला शब्द दिला आणि येणाऱ्या 1-2 महिन्याच्या कालावधीत DP वाले पण घरं रेग्युलाइज करून, कारण काही ठिकाणी आपले मराठी माणसं आहेत त्यांच्या नावाने मालकी हक्काच्या संदर्भातला निर्णय लवकरात लवकर घोषित होईल आणि जे रिडेव्हलपमेंट होईल ते रिडेव्हलपमेंट महाराष्ट्र शासनच करणार आहे, म्हाडाच्या माध्यमातून करणार आहे. कारण जसं BDD चार्जचा फॉर्म्युला आहे तसाच फॉर्म्युला या ठिकाणी आपण राबवणार आहे. इन्व्हेस्टमेंट करण्याकरता आता MMRD असेल, MIDC असेल, मुंबई महानगरपालिकेला पण आता इन्व्हेस्टमेंट करायचा आदेश आम्ही आता दिलेला आहे. मुंबई महानगरपालिका MMRD हे आता त्या ठिकाणी पैसे गुंतवणार. तुमची जी 300 स्क्वेअर फीट पेक्षा जास्त जी घरं आहेत, जे स्क्वेअर फीट आता नक्की होणार आहे, कमीत कमी जे 300 स्क्वेअर फीट आपण, ती सर्व घरं टेंडर काढून LNTच्या माध्यमातून ती घरं पूर्ण करून नवीन घरं आता तुम्हाला देण्याचा योजना आम्ही लवकरात लवकर घोषित करतोय. त्यामुळे तुमच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून एक चांगल्या स्क्वेअर फीटची आपल्याला घरं मिळेल. पंचशीलच्या बाबतीत पण कित्येक दिवस या ठिकाणी प्रश्न रखडला होता. पंचशीलच्या लोकांना एक त्यांच्या मनात एक भीती होती की या ठिकाणाहून त्यांना दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन केलं जाईल किंवा दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलं जाईल. पण माननीय आमदार प्रसाद लाड साहेबांनी हा विषय पाठपुरावा करून मार्गी लावला. मी पण त्यांना संपूर्ण सहकार्य केलं. पंचशीलच्या सर्व रहिवाशांचं पुनर्वसन पंचशीलच्याच जागी होणार हा एक निर्णय आता राज्य सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे गृहनिर्माण धोरण आणि रिडेव्हलपमेंट धोरण हे अत्यंत या संपूर्ण आपल्या मतदारसंघाचं महत्वाचं आहे. प्रतीक्षानगरच्या इतर ज्या इमारती आहेत त्या सर्व इमारतींवर रूफटॉप सोलर प्लॅन आम्ही लावून देणार आहे. फ्री ऑफ कॉस्ट मध्ये केंद्र सरकारच्या योजनेच्या माध्यमातून त्या रूफटॉप सोलरमुळे सर्व वीज BST सोलरची वीज विकत घेईल आणि BSTच्या माध्यमातून जे तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचं बिल येईल ते 0 बिल करण्याचा योजना माननीय पंतप्रधानांनी जी घोषणा केली ती योजना संपूर्ण प्रतीक्षानगरमध्ये आम्ही राबवणार आहे. जेणेकरून तुमचा मेंटेनन्सचा खर्च कमी होईल. जे 500 स्क्वेअर फीटची घरं आहेत त्यांना तर प्रॉपर्टी टॅक्स लागत नाहीये. पाण्याच्या बाबतीत पण एक आमचा विचार चालू आहे. भविष्यात 0 मेंटेनन्स कसं होईल असा प्रतीक्षानगर करता एक नवीन मॉडेल आपण लवकरात लवकर आणणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे की धारावी पुनर्वसन प्रकल्पात जेवढी घरं आहेत
त्यांना झिरो मेंटेनन्स घोषित केलेलं आहे. त्या ठिकाणी झिरो मेंटेनन्स कोणाला भरायला लागणार नाही. तर मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना हीच विनंती केली, जर धारावीला एक न्याय देत असेल तर आपल्या जे मराठी माणसांच्या आपल्या सगळ्या वसाहती आहेत, म्हाडाच्या वसाहती, त्याही ठिकाणी झिरो मेंटेनन्स असावं. तर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्याही संदर्भात स्टडी करण्याचा आदेश दिलेला आहे. तर आपल्या सर्वांचं या सर्व योजना राबवण्याकरता आशीर्वाद सहकार्य असावं. कारण ही या निवडणुकीत माझ्या दृष्टिकोनातून एक विषय अत्यंत महत्वाचा व्यासपीठावर उपस्थित सर्व नेत्यांना, कारण करोनानंतर ही पहिलीच निवडणूक होते. 2.5 वर्ष लोक करोनाच्या काळात होते. करोनाच्या काळात कित्येक जणांचे आप्त सक्रिय, कोणाचे आई वडील, कोणाचा भाऊ याचं निधन झालं. कित्येक जणांचे दुकानं गेली, घरं गेली, कोणाचा आर्थिक व्यवसाय गेला, काही जणांच्या नोकऱ्या गेल्या. हा विषय खूप अत्यंत गंभीर आणि महत्वाचा आहे. एक वेगळ्या मानवी स्थितीतून आपला मतदार बाहेर निघालेला आहे. दुर्दैवाने कोणी त्या मतदाराच्या त्या मनस्थितीबद्दल भाष्य करत नाही. एकमेकांवर आरोप, अर्वाच्य भाषा, घाणघाण आरोप, हेच सगळं चाललंय. मूळ मुद्द्याकडे कोणीच लक्ष घालत नाही. उमेदवार म्हणून मी पहिल्या दिवसापासून मूळ मुद्द्याकडेच लक्ष केंद्रित केलंय आणि मूळ मुद्द्यावरच मी बोलत आहे. मला या घाणेरड्या राजकारणात पडायचं नाही. मला मतदार जो करोनामधून बाहेर आलेला आहे, ज्या स्थितीतून त्याचे आई वडील, माझे पण आई वडील वारले गेल्या 2 वर्षात, तशीच परिस्थिती प्रत्येक नागरिकाची आहे. त्याचे पण नातेवाईक कोणी वारले, तर तो आता त्या मेंटल स्थितीतून बाहेर येतोय, तो त्या फिजिकल स्थितीतून बाहेर येतोय आणि तो त्या आर्थिक स्थितीतून पण बाहेर येतो. ज्याचा व्यवसाय गेला, ज्याची नोकरी गेली, तो कुठेतरी आता स्टेबल होतोय. तर त्याला त्या आर्थिक स्थितीत आपली गरज आहे, त्याला त्या मेंटल स्थितीत आपली गरज आहे. त्याचा आता आई वडील नातेवाईक नाही तर आपण त्याचे आई वडील, आपण त्याचे नातेवाईक. त्याला आर्थिक स्थिती नाही तर आपण त्याची आर्थिक स्थिती म्हणून आलो. मी उमेदवार म्हणून हेच तुम्हाला वचन देतोय, करोनातून तुम्ही ज्या स्थितीतून बाहेर आलेला आहे त्या स्थितीतून मी तुमच्या पाठीशी उभे राहीन. रिडेव्हलपमेंट असेल, आर्थिक स्थिती असेल, मेंटेन स्थिती असेल, यातून तुम्हाला मी बाहेर काढेल हा शब्द मी तुम्हाला देतो. आणि शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करण्याचा आशीर्वाद आपण मला द्यावं ही आपल्या सर्वांना विनंती करतो. मी नेहमी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आदर्श देऊनच काम केलेलं आहे. म्हणून या मतदारसंघात आपण माझ्या पाठीशी उभे राहिला, तसं भविष्यात उभं राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना, मान्यवर नेत्यांचं स्वागत करायचं आहे. मी सर्व आमचे स्थानिक महायुतीचे पदाधिकारी, कांबळे साहेब, पगारे साहेब, दत्ता शिरसाट, आरती निजामकर, दशरथ पवार, सगळ्याच पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण आपल्या मान्यवर नेत्यांचं स्वागत करायचं आहे. संतोष गुप्ताजी, आमच्या मंडळाचे अध्यक्ष संतोष गुप्ताजी, आरती निजामकर, निकिता पवारजी, स्नेहल सुर्वे,